हॅलो नमस्कार. कुकिंग ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी तुमच्याबरोबर टिफिनची रेसिपी शेअर करणार आहे. तर त्याचबरोबर मी आता डाळीचा कुकर लावलेला आहे. इथे मी 2 डाळी घेतलेल्या आहेत, तुरीची आणि मुगाची. बरोबर 1 कप मोजून घेतलेली आहे, म्हणजे अर्धी तुरीची आणि अर्धी मुगाची डाळ. त्यामध्ये मी 1 टमॅटो चिरून टाकलेला आहे आणि पाऊण टमॅटो चिरून टाकलेला आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ घेतलेलं आहे, थोडीशी हळद आणि तेल, जेणेकरून आपले डाळ उतू जाणार नाही, गॅसवर आपला पसारा दिसणार नाही. तर म्हणजे खाली उतू गेल्यामुळं गॅस खराब होतं, तर ते होऊ नये म्हणून आपण डाळीला हे करून ठेवलं आहे. तुम्ही बघू शकता आपली डाळ अजिबात खाली उतू गेलेली नाही. त्यानंतर मी इथं भाजीची तयारी करून घेतलेली आहे. मी आज टिफिनसाठी मस्त अशी गवारीची शेंग करणार आहे. तर त्यासाठी मी मस्त असा लसूण कापून सगळं चॉपिंग करून घेतलेलं आहे. आता आपण कढई ठेवली आहे, त्यामध्ये छान अशी गवार परतून घेणार, जेणेकरून पटकन आपला टिफिनचा डबा उरकेल आणि पटकन आपली गवार शिजेल. तर छान अशी तेलामध्ये परतून घेतली ना, तर आपली गवार पटकन शिजते. तुम्ही एकदा करून बघा, तुम्हाला वाटेल की लवकर शिजते म्हणून. त्यानंतर लगेच मी पीठ मळायला घेतले. तोपर्यंत आपली गवार परतत आहे, तोपर्यंत आपलं पटकन पीठ असं मळून होईल. तर काही नाही, गव्हाचं पीठ घेतलं आहे, त्यात मीठ टाकून आपलं छान असं पीठ घट्टसर मळून घेतलं आहे आणि झाकून ठेवलं आहे. तोपर्यंत आपण भाजीला फोडणी देऊयात आणि वरणाला पण फोडणी देऊन घेऊयात. तर लगेच मी गवार परतून झालेली आहे. आपण ती गवार काढून घेतलेली आहे आणि त्यानंतर लगेच थोडंसं तेल टाकून, कारण आपण गवारीला ऑलरेडी तेल टाकलेलं आहे, त्यामुळे जास्त तेल लागणार नाही. थोडंसं तेल टाकून जिरे, मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी दिलेली आहे. त्याचबरोबर बारीक चिरलेला लसूण घेतलेला आहे, तो पण छान असा परतून घेणार आहोत. लसूण परतून झाल्यानंतर आपण आता त्याच्यामध्ये गवार टाकणार आहोत आणि ते पण छान असे परतून घेणार आहोत. तर आपला लसूण परतून झालेला आहे. आता त्यामध्ये आता आपण गवार टाकून घेऊयात. इथं बारीक चिरलेला टमॅटो आणि परतून घेतला आहे मी, तो पण छान असा लालसर रंगापर्यंत, म्हणजे टमॅटो चांगला बारीक शिजतोपर्यंत आपण परतून घ्यायचा. आणि त्यामध्ये आपण आता गवार टाकून घेतलेले आहे, छान हलवून घ्यायचे. आता सगळे आपले घरचे मसाले आपण यामध्ये टाकणार आहोत. त्यासाठी घरचा काळा मसाला, थोडंसं लाल तिखट आणि धनेपूड, जिरेपूड आणि हळद, हे छान असं आपण एकजीव करून घ्यायचं आहे. आणि त्याला छान असं मिक्स करून घेतल्यानंतर आपण थोडंसं पाण्याचा शिंतोडा देऊन बारीक गॅसवर झाकून ठेवायचं आहे. त्यानंतर आपली गवार लगेच शिजते आणि आपल्याला जास्त उशीर लागत नाही. टिफिनच्या सकाळच्या घाई गडबडीत असं पटकन उरकायला हवं, त्यामुळे मी हे असं नियोजन करते. तर तुम्ही कसं करता तेही नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला जर ही टिफिनच्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज लाईक करा. तर इथे मी मीठ टाकून घेतलं आहे आणि दुसरा गॅस चालू केला आणि तिकडं गवारीला शिफ्ट केलेला आहे. आणि इकडे आता मी लगेच वरण फोडणीला देऊन घेते, म्हणजे आपली कामं झटकीपट होतील म्हणून. कारण सकाळी खूप घाई असते, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, आपल्याला टिफिन खूप पटकन करायचा असतो. तर छान असं वरण झालेलं आहे. डाळ छान आपली शिजलेली आहे, तुम्ही बघू शकता, एकदम डाळ एकजीव झालेली आहे. तर ह्याच कुकरमध्ये थोड्या वेळ मी वरणाला उकळी येऊन दिलेली आहे. तर आपली गवार झालेली आहे. त्यात शेंगदाण्याचं कूट टाकून छान असं मिक्स करून घेऊन गॅस मी 5 मिनिटं ठेवून गॅस बंद केलेला आहे. तर छान आपली गवार तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता. एकदम पण जास्त कूट नाही टाकायचं, त्यामुळं एवढी चव लागत नाही. थोडंसं कूट टाकलं तर एकदम भाजीला छान चव येते. त्यानंतर मी एक पॅन घेतलेला आहे वरणाला फोडणी देण्यासाठी. त्यात आपण जिरे, मोहरी आणि लसूण बारीक चिरलेला, कढीपत्ता छान हे करून घ्यायचा, परतून घ्यायचा. कोथिंबीर पण मी ह्यातच घेतलेली आहे, त्याने छान चव येते. आणि थोडंसं हिंग टाकून घेतलेलं आहे. आणि आपण त्या कुकरमध्येच वरणाला फोडणी देणार आहोत. 5 मिनिटं गॅसवर कुकर तसंच ठेवणार आहोत आणि छान असं मिक्सअप करून वरणाची फोडणी झालेली आहे. नंतर आपण त्याच्याबरोबर पांढरा भात पण लावलेला आहे. काही नाही, साधा तांदूळ आणि हे घेऊन पांढरा भात लावलेला आहे, त्यामुळे त्याची काही रेसिपी शेअर केलेली नाही आहे. तर ते मी डायरेक्ट लंच बॉक्स भरतानाच तुम्हाला दाखवेल.
तर आपलं झालेलं आहे वरण फोडणीला देऊन. 1-5 मिनटं ठेवणार आहोत आणि वरण आपण उतरून घेणार आहोत. त्यानंतर लगेच मी चपात्यांची तयारी करून घेतलेली आहे. चपात्या आपल्या छान फुगलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. चपात्या तर काय प्रत्येक जणीला येतात, त्यामुळे मी एकदम शॉर्टमध्ये चपात्या दाखवलेल्या आहेत तुम्हाला. पीठ आपलं छान मुरलं गेलेलं आहे, त्यामुळे चपात्या आपल्या एकदम छान फुलत आहेत, म्हणजे फुगत आहेत, तुम्ही बघू शकता. चपात्या तयार झालेल्या आहेत. आता आपण लंच बॉक्स एकदम पॅक करायला घेऊयात. तर लंच बॉक्समध्ये मी आज तुम्हाला दाखवते गवारीची भाजी, भात, वरण आणि गाजराचे तुकडे आणि एक ॲपल दिलेला आहे. तर आता आपण लंच बॉक्स पॅक करूयात. भेटूयात उद्याच्या लंच बॉक्सच्या रेसिपीमध्ये. तुम्हाला जर अशाच रेसिपी आवडत असतील तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच नवनवीन लंच बॉक्सच्या रेसिपीमध्ये. बाय.